रामराम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. 2 दिवसापूर्वी आलेल्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीनं जवळपास सर्वच महानगरपालिकामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. ज्या महानगरपालिकाकडे पूर्ण महाराष्ट्रासोबत भारताचं लक्ष लागलं होतं, कारण मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीला RSSचे तर कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे मोठमोठे नेते कार्य करतच होते, परंतु केंद्रातले मंत्री, गोव्याचे मंत्री, गुजरातचे मंत्री, इतकंच काय तर तमिळनाडूमध्ये खासदारकीला, आमदारकीला पडलेले उमेदवार या ठिकाणी आणावे लागले होते, प्रचार करावा लागला होता आणि काहीही करून मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात कशी येईल यासाठी भाजपनं प्रयत्न केला आणि ते 2 दिवसापूर्वी आलेल्या निकालामधून स्पष्ट झालं. सगळ्यात महत्वाचा, मुंबई महानगरपालिकेवरती पुन्हा शिवसेनेचा महापौर बसू शकतो. कसा, तो या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, ज्या मुंबई महानगरपालिकेकडे पूर्ण भारताचं लक्ष लागलं होतं, या मुंबई महानगरपालिकेची अवस्था इतकी भयान करून ठेवली भारतीय जनता पार्टीनं की तुम्हाला आकडेवारी सांगितली तर डोकं चक्रावून जाईल. पण त्यातल्या त्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी हा उधळलेला रेडा, घोडा, ज्याला बैल काही म्हणा भारतीय जनता पार्टीचा, याला अडवण्यामध्ये, अगदी वेशीवर अडवण्याचं काम उद्धव ठाकरे गटाने केलेलं आहे. ते कसं मी तुम्हाला सांगतो. आधी नंबर वाईज तुम्हाला सांगतो की कोणाचे किती सीट आलेत आणि त्याच्यानंतर मी शिवसेनेचा महापौर बनेल का बोलतोय तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्वाचं, 89 सीट या भारतीय जनता पार्टीनं मिळवलेले आहेत. त्याच्यामध्ये 29 ह्या जागा शिंदे गटाने, ह्या दोघांचं बेरीज केली तर जवळपास 118 जागा होतात. मुंबई महानगरपालिकेची एकंदरीत कॅपॅसिटी म्हणजे जे नगरसेवक आहेत ते सभासदांची संख्या 227. 227 मधनं -50% केले तर जवळपास भारतीय जनता पार्टीला किंवा कुठल्याही पक्षाला महापौर आपला बसवायचा असेल तर 114 जागांची गरज आहे आणि महायुतीकडे जवळपास 118 उमेदवार आहेत. म्हणजे मेजॉरिटी मध्ये फक्त 4 उमेदवारांची त्यांच्याकडे जागा आहे आणि 4 उमेदवारांवरती सरकार महापालिकेमध्ये बसवणं हे फार मुश्किल गोष्ट आहे. याच बरोबर उद्धव ठाकरे यांच्या गटाला जवळपास 66 जागा मिळालेल्या आहेत आणि मनसेला यावेळेला फक्त 6 जागा मिळालेल्या आहेत. पाठीमागच्या वेळेला 7 जागा मिळालेल्या आहेत. बाकीचे इतर 10-15 जण आहेत, ज्याच्यामध्ये NCP, राष्ट्रवादी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि MIM ला देखील चांगल्या जागा मिळाल्यात आपल्याला यामध्ये बघायला मिळाले. मित्रांनो, आता या सगळ्यांची बेरीज केली तर महापौर बसू शकतो, पण तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदेनी साथ दिली पाहिजे आणि ते काय ह्याच्यामध्ये होणार नाही. मग मी जे बोललो की शिवसेनेचा महापौर बनेल, यस, शिवसेनेचा महापौर बनेल म्हणजे ज्या भारतीय जनता पार्टीनं गरज सरो आणि वैद्य मरो अशा प्रकारची भूमिका करून भारतीय जनता पार्टीनं एकनाथ शिंदेच्या गटाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय भयानक पद्धतीचा त्यांना आरसा दाखवला. राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, शरद पवार गट असेल, खास करून अजित पवार गट मी यासाठी बोलतोय कारण तो भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेमध्ये, आणि याच अजित पवारांचा सुपडा साफ करायचं काम भारतीय जनता पार्टीनं पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये केलेले. म्हणजे भारतीय जनता पार्टी कशा प्रकारचं स्लो पॉइझनिंगचं काम करते हे आपल्याला उदाहरणातून दिसून येईल. ज्या अजित पवारांना सोबत घेतलं पूर्ण राज्यातल्या सत्तेमध्ये, त्या अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये एकटं सोडलं आणि त्या अजित पवारांनी सत्तेच्या विरोधात जाऊन शरद पवारांसोबत हातमिळवणी केली आणि भारतीय जनता पार्टीनं अजित पवारांसकट शरद पवारांचा सुपडा साफ केला. सगळ्यात महत्वाची मुद्दा, मी मुंबई महानगरपालिकेवरती पुन्हा येतोय. एकनाथ शिंदेनं देखील ठाण्यामध्ये असेल, कल्याण डोंबिवलीमध्ये असेल किंवा इतर भागामध्ये किंवा इतर महानगरपालिकांमध्ये शिंदेनं देखील मोठे मोठे झटके दिलेले आहेत. पण शिंदेचं खरंच तुम्हाला सांगतो, एकनाथ शिंदेचं नशीब फार बलवत्तर आहे. त्यांना वेळ आणि नशीब इतकं साथ देते की त्यांच्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा घोडा, रेडा, बैल पुढे जातच नाही. कारण सांगतो, भाजपकडे 89 जागा आहेत. भाजपला स्वतःचा महापौर तिथं बसवायचा असेल तर भाजपला 114 जागांची गरज होती, जे की मुंबईकरांचे मी आभार मानतो की त्या कुठल्याही पक्षाला मेजॉरिटी दिलेली नाहीये. आता 89 जागा असताना देखील भाजपचा महापौर त्या ठिकाणी बसू शकत नाही. त्यांना दुसऱ्या कोणाची तर गरज आहे. दुसऱ्या कोणाची गरज आहे? त्यांचेच मित्र पक्ष आहेत. ज्या मित्र पक्षाला ठाणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड किंवा आपल्या कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल महानगरपालिकांमध्ये एकनाथ शिंदेंना कशा प्रकारे त्यांनी जोरदार झटका दिला होता भाजपने आणि एकनाथ शिंदेंना पार गाडायचा प्रयत्न केलेला भाजपने, त्याच भाजपला मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेंची गरज भासते. ती म्हणजे अशी की 89 जागा भाजपच्या आहेत आणि 29 जागा ह्या शिंदेच्या आहेत. ह्या दोघं एकत्र आले तर ह्यांच्या बेरीज होती 118 आणि सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना 114 जागांची कमी आहे. म्हणजे एकनाथ शिंदेचे पाय धुवून पाणी प्यायची वेळ देवेंद्र फडणवीसांवरती आलेली आहे.
म्हणजे इतका त्यांनी घोडा, रेडा, बैल, गाभण सगळी केली मुंबई महानगरपालिकेसाठी. पार दिल्लीतल्या त्या टोकापासून ते पार कन्याकुमारी, काश्मीरच्या पूर्ण त्या सगळ्या एरियातनं मोठमोठे नेते, प्रवक्ते मुंबईमध्ये आणले, सभा घेतल्या, सगळं वादळ आपट केलं. पण त्यांचा स्वतःचा महापौर बसेल अशी परिस्थिती काही निर्माण झाली नाही. त्याचं सगळ्यात मोठं क्रेडिट हे आपल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देता येईल. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी दुपारच्या 3 नंतर जे निकाल आले, यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका निभावली. दुपारी 2-3च्या नंतर जे निकाल आले ते अतिशय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आनंददायी होते. आणि त्यांच्या उमेदवारांचे विजयी जसे जसे समोर येऊ लागले, तसं तसं भाजपचा महापौर बनायचं जे स्वप्न होतं, स्वबळावरती महापौर बनायचं जे स्वप्न होतं, हे स्वप्न भंगत भंगत कमी कमी होत चाललं होतं. आता एकनाथ शिंदेची गरज भारतीय जनता पार्टीला इतकी आहे की खरं तर त्यांना बाप म्हणायची जरी वेळ पडली तरी ते बाप म्हणून घेतील. कारण एकनाथ शिंदेशिवाय भाजपचा महापौर बनू शकत नाही. इव्हन एकनाथ शिंदेशिवाय कुठल्याही ते मुंबईमध्ये महापौरच बनू शकत नाही. एकनाथ शिंदे हे किंग मेकर झालेले आहेत. एकनाथ शिंदेकडे इतके नंबर नक्कीच आहेत की जर ते उद्धव ठाकरे गटाकडे आले तर उद्धव ठाकरेंचा, काँग्रेसचा किंवा या सगळ्यांचं एकत्र आले तर ते महापौर बनू शकतात. दुसरा मुद्दा असा, एकनाथ शिंदे भाजपकडे गेले तरी भाजपचा महापौर बनू शकतो. यासाठी मी तुम्हाला मागाशी म्हटलं की शिवसेनेचा महापौर बनणार आहे ती ही शिवसेना आहे एकनाथ शिंदे यांची. म्हणजे एकनाथ शिंदेंना ही सरळ सरळ ऑफर दिलेली आहे की बाप, मी तुमचे पाय धरतो, मी तुमच्या पाया पडतो, तुम्हाला महापौर पद घ्या. जे भारतीय जनता पार्टीचं स्वप्न होतं, जे भारतीय जनता पार्टीचं स्वप्न असं होतं की मुंबईचा महापौर यावेळेला बीजेपीचाच बनेल आणि स्वबळावरती बनवायचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यांनी शिंदे, अजित पवारांना देखील फाट्यावर मारलं. अनेक ठिकाणी त्यांच्याशी दुश्मनी घेतली, भांडणं केली, त्यांची जागा कमी केल्या, अनेक प्रयत्न केले. हळूहळू आपल्याला सगळ्या गोष्टीवरती पुढे बोलता येईल. पण त्याच एकनाथ शिंदेची गरज भारतीय जनता पार्टीला मुंबईमध्ये महापौर बनण्यासाठी आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं एकनाथ शिंदेंना अगदी पाय घालून ते लोटांगण घालण्यापर्यंतची सोय केलेली आहे की आम्ही तुम्हाला अख्खं महापौर पद देऊ, तुम्ही आमच्यासोबत फक्त सत्ता स्थापन करा. आणि एकनाथ शिंदेची खरं सांगतो मजबुरी आहे. एकनाथ शिंदेची मजबुरी यासाठी आहे की ते अनेक ठिकाणावरनं त्यांच्या अडीअडचणीमुळे अडकलेले आहेत. त्यांच्या अनेक उमेदवारांवरती ईडीच्या छापा पडलेल्या, धाडी पडलेल्या, आणि त्या केसेस अजून पेंडिंग आहेत. पाठीमागच्या सभेच्या वेळेला चंद्रशेखर बावनकुळे किंवा देवेंद्र फडणवीस हे बोलले होते की अजित पवारांनी हे लक्षात ठेवावं की अजित पवारांचा 70,000 कोटींचा घोटाळा हा विषय अजून संपलेला नाहीये. इनडायरेक्टली धमकी दिली होती. अशाच प्रकारचं एकनाथ शिंदेचं देखील बऱ्याच दगडाखाली हात आहेत. ईडी असेल, त्यांच्या रिसॉर्टवरती ते 115 कोटी रुपयाचं का 150 कोटींचं ड्रग सापडलं तो विषय असेल, अनेक विषय आहेत जे भारतीय जनता पार्टीकडे व्यसन आहे एकनाथ शिंदेची. त्यामुळे मजबुरीनं का होईना एकनाथ शिंदेना भारतीय जनता पार्टीची साथ द्यावी लागेल. आणि भले उद्या महापौर बसवायची वेळ आली तर ते शिंदे महापौर स्वीकारतील आणि भारतीय जनता पार्टीसोबत मुंबईमध्ये महापौर बसेल. पण लक्षात घ्या, महापौर शिंदे म्हणजे शिवसेनेचाच बसेल एवढं मात्र निश्चित आहे. आता ती गणित समीकरणं फार वेगवेगळी आहेत. आपल्यालाही माहिती आहे की एकनाथ शिंदे कधीही उद्धव ठाकरे गटाकडे येणार नाहीत आणि कधी नाहीत. 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला फक्त सांगतो की ठाकरे कुठे हरले किंवा ठाकरेंचा पराभव कसा झाला. 2 दिवसापासून आपण जे समाज माध्यमांवरती चर्चा चालू आहेत की असं झालं, तसं झालं, हे झालं, ते ठीक आहे. एक गोष्ट मात्र आपल्याला समजली, मनसेनं जितका प्रतिसाद त्यांना मिळायला पाहिजे होता तितका मनसेला प्रतिसाद हा मिळाला नाही. म्हणजे पाठीमागच्या वेळेला मनसे एकत्र लढल्यानंतर देखील 7 जागा निवडून आलेल्या, त्यामध्ये राज ठाकरेंनी प्रचाराचा देखील केला नव्हता. म्हणजे बोललेही नाही ते. कारण अमित ठाकरेंना कॅन्सर झालेला, अमित ठाकरे हॉस्पिटलाइज होते आणि पूर्ण राज ठाकरेंचं कुटुंब हे हॉस्पिटलमध्ये होतं किंवा तो पिरियड त्यांच्या आयुष्यातला सुरू होता. त्या पिरियडमध्ये देखील मुंबई महानगरपालिकेमध्ये 7 नगरसेवक निवडून आले होते. भले त्यानंतर उद्धव ठाकरे 6 नगरसेवक फोडले, तो नंतरचा पाठ असला तरी आता दोघं भाऊ एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीनं साथ दिली त्या पद्धतीनं शिवसेनेच्या लोकांनी म्हणा मनसेला साथ दिली नाही. कारण मनसेचे उमेदवार इतके निवडून आले नाहीत, फक्त 6 नगरसेवक निवडून आलेले आहेत. आणि याच ठिकाणी जर काँग्रेसला सोबत घेतले असतं तर मग मात्र उद्धव ठाकरेंचा नंबर हा वाढला असता. अनेक ठिकाणी आपण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला मला वाटते 16 ते 17 जागा अशा आहेत उद्धव ठाकरे गटाच्या, ज्या 50 मतापासून ते 350 मताच्या आतमधले आहेत, ज्या पराभूत झालेले आहेत. कुठली जागा 50 मतांनी पराभूत झाली, कुठली 150, 200, 250, 300 असे 350 मतापर्यंत 15 ते 16 जागा पराभूत झालेले आहेत. अगदी थोड्या थोड्या मतांनी. जर त्या 15-16 मता त्या उमेदवार जर आता निवडून आले असते ना, तर आज 100% मी तुम्हाला सांगतो की महापौर हा ठाकरेंचा बसला असता आणि महापौर हा महाविकास आघाडीचा बसला असता. पण मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं हे सगळं सुरू होतं, ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये भाजपची लोक मुंबई कशी काबीज करता येईल यासाठी
पेपर प्लॅन करून बसले होते, दिवस रात्र मेहनत करत होते. हे पाहिल्यानंतर ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी घराच्या बाहेर पडून हे सगळं करायला पाहिजे होतं, ते मात्र या ठिकाणी कुठे दिसलं नाही. दुसरा एक मुद्दा याच्यामध्ये मला तुम्हाला नमूद करायचा आहे, बाकी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा करूच. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अतिशय शेवटच्या क्षणाला येऊन युती केली. जर हीच युती पाठीमागच्या लोकसभेच्या वेळेला झाली असती तर त्याचा परिणाम, मी म्हणत नाही की लोकसभेला झाला असता, पण 100% त्याचा परिणाम विधानसभेला झाला असता आणि विधानसभेचा परिणाम आज तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळायला आला असता. म्हणजे तहान लागल्यानंतर विहीर खोदायला निघाल्यानंतर अशी अवस्था झाली. अगदी शेवटच्या क्षणाला ज्या वेळेला दोघांना वाटले की आपलं अस्तित्व धोक्यामध्ये, त्यावेळेला त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि हा विश्वास जनतेच्या मनामध्ये बसवण्यासाठी थोडाफार वेळ लागला आणि तो वेळ जनतेने घेतला नाही आणि जनतेने दुसऱ्याला कौल देऊन टाकला, असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं मत काय आहे? मुंबईमध्ये ठाकरे हारले का? कोणामुळे हारले? कशामुळे हारले? त्याची कारणं काय आहेत? आणि भारतीय जनता पार्टीचं जे स्वप्न होतं की मुंबईमध्ये बीजेपीचा महापौर बसेल, हे स्वप्न उद्धव ठाकरेंमुळे खरं तर वाचलेलं आहे किंवा हे स्वप्न तसंच राहिलेलं आहे. यावरती तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. बाकी चॅनल आपल्या सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.